नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यात टाकले जाणार आहेत। कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात कधी पैसे पडणार आहेत, कोणती तारीख असणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता 20 जून रोजी वितरित करण्यात आलेला आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची अपडेट अखेर समोर आलेली आहे। 9व्या हप्त्याची अखेर तारीख जाहीर करण्यात येत आहे आणि ती किती असणार आहे, कधीपर्यंत आणि काय केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वितरित केले जाणार आहेत। संपूर्ण अपडेट, आनंदाची अपडेट आणि महत्त्वाची अत्यंत बातमी तुमच्यासाठी आपलं चॅनल घेऊन आलेलं आहे। सर्वात आनंदाची बातमी आपण देणार आहोत, कारण आता 9वा हप्ता आणि 10वा हप्ता सुद्धा आता द्यायला पाहिजे। त्यामुळे आता नक्कीच शेतकऱ्यांच्या खात्यात 9व्या हप्त्याचे पैसे येणार की 10वा हप्ता सुद्धा येणार आहे, हे सुद्धा अपडेट आणि अत्यंत महत्त्वाची बातमी तुम्हाला आपण देणार आहोत। त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांना शेअर करा, कारण अत्यंत महत्त्वाची माहिती ही या व्हिडिओमध्ये असणार आहे आणि हाईप सुद्धा करून घ्या। चला तर जाणून घेणार आहोत नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे पैसे अखेर भेटणार, परंतु कधी भेटणार आहेत, कोणते काम करायला शासनाने सांगितलेलं आहे आणि महत्त्वाचे 3 काम केल्यानंतर सर्वात अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडतील जे शेतकरी 3 काम करणार आहेत। पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता शेतकऱ्यांना KYC केल्यानंतर लगेच पडलेला आहे। काही शेतकऱ्यांची KYC राहिलेली आहे, त्यांनी सुद्धा करून घ्या, त्यांना सुद्धा पैसे पडणार आहेत। परंतु नमो शेतकरी योजनेचा जो 9वा हप्ता असणार आहे तो सर्व शेतकऱ्यांना कधी पडत असतो, तर 23वा हप्ता आता वितरित झालेला असेल आणि या 23व्या हप्त्याचे जे पात्र लाभार्थी असणार आहेत त्या लाभार्थ्यांना ह्या जी यादी आलेली असते लाभार्थ्यांची, ती लाभार्थी यादी राज्य शासन घेऊन त्या लाभार्थ्यांना हे पैसे वितरित करीत असतं। त्यामुळे अत्यंत महत्त्वाचे 3 काम जे असतात ते करणं गरजेचं आहे। हे 3 काम अत्यंत महत्त्वाचे आहेत। आपण 3 काम पाहिल्यानंतर कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे येणार आहेत, कोणते शेतकरी पात्र असणार आहेत, कोणते अपात्र असणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे वितरित होणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांना हे पैसे येण्यासाठी काय करायचं आहे, कधीपर्यंत येणार, तारीख आपण जाहीर करणार आहोत आणि शासनाकडून तशी अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे। त्यामुळे कोणत्या तारखेला पैसे, संभाव्य तारीख असणार आहे, त्या तारखेला पैसे वितरित केले जाणार आहेत, सर्व माहिती, सर्व काही डिटेल अपडेट तुम्हाला पाहायला भेटणारच आहे। काळजी करू नका, संपूर्ण अपडेट तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, कारण पहिली गोष्ट शासनाने सांगितलेली आहे की 3 काम करून घ्या। कोणते ते 3 काम आहेत? आधार सीडिंग करून घ्यायची सांगितलेली आहे। ज्या शेतकऱ्याने आधार सीडिंग केलेली नसेल त्या शेतकऱ्यांना पैसे वितरित केले जाणार नाहीत, त्यांना हप्त्यासाठी विलंब होऊ शकतो। त्यामुळे पहिली गोष्ट आधार सीडिंग करून घ्यायची आहे। दुसरं काम सांगितलेलं आहे आधार आणि बँक खातं लिंक असणं गरजेचं आहे। आधार आणि बँक खातं जर लिंक नसेल तर आधार सीडिंगच्या ज्या DBTच्या माध्यमातून पैसे वितरित केले जात असतात, त्यामुळे आधार आणि बँक खातं लिंक असणं गरजेचं आहे। आधार सीडिंगसुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे। आणि तिसरी गोष्ट शासनाने सांगितलेली आहे लँड सीडिंग करून घ्यायची। फार्मर ID कार्ड असेल आणि त्यामध्ये तुम्ही लँड सीडिंग करून घेतलेली असेल तर मात्र तुम्हाला हप्ता यायला काही विलंब होणार नाही, 9वा हप्ता लगेच वितरित होईल। अन्यथा तुम्हाला हे 3 काम करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे 9वा हप्ता वेळेवर पाहिजे असेल तर हे 3 काम सर्वात अगोदर करून घ्या। त्यानंतर आपण पाहणार आहोत 9व्या हप्त्याची महत्त्वाची अपडेटसुद्धा आलेली आहे। शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमीसुद्धा आलेली आहे। नमो शेतकरी योजनेचा लवकरच हप्ता वितरित केला जाणार आहे। 9वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना हे पैसे वितरण झालेलं नसेल 23व्या हप्त्याचं, त्यांनी आता सांगितलेले संपूर्ण काम करून घ्या। नमो शेतकरी योजनेअंतर्गत 9वा हप्ता आता लवकरच थेट बँक खात्यात तुमच्या जमा होणार आहे। राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आलेली आहे। नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 9वा हप्ता लवकरच आता वितरित केला जाणार असून सरकारकडून ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे आणि आता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट ही DBTच्या माध्यमातून रक्कम जमा केली जाणार आहे। 3 काम सांगितलेले आहेत, 3 काम अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि
हप्ता हा बँक खात्यात कधीपर्यंत पडणार आहे याची प्रक्रिया संपूर्ण चालू आहे आणि हे पैसे लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। त्यामुळे अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेत आहोत। जिल्ह्यांची यादीसुद्धा लवकरच जाहीर होणार आहे आणि या जिल्ह्यांची यादी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे। कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी असाल तर काय केल्यानंतर पैसे पडणार, कोणती तारीख आहे आणि तुमच्या जिल्ह्यात कधीपर्यंत पैसे पडणार आहे, तुमचं नाव या यादीमध्ये आहे का, हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे 9व्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे। अत्यंत महत्त्वाचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आणि या दिवशी पैसे वितरण होणार आहेत। कोणती तारीख आहे पुढे गेल्यानंतर आपण ती तारीख पाहणारच आहोत, काळजी करू नका। या जिल्ह्यात हे काम केल्यानंतर पैसे वितरण, जर तुम्ही आपण सांगितलेले 3 काम कंप्लीट केलेले असतील तर मात्र सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे लवकरच वितरित होणार आहेत। आणि लागू जिल्हे कोणते असणार आहेत तर पहिला जिल्हा असणार आहे नाशिक जिल्हा, औरंगाबाद आहे, धुळे आहे, यवतमाळ आहे, पुणे आहे, नांदेड आहे, कोल्हापूर आहे, अमरावती आहे, अहमदनगर आहे, लातूर आहे, सातारा आहे, नागपूर आहे, जळगाव आहे, सोलापूर, बीड आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात वितरण केलं जाणार आहे। त्यामुळे या जिल्ह्यांसाठी आता आपण तारीखसुद्धा लवकरच सांगणार आहोत कोणत्या दिवशी पैसे पडणार आहेत। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे पैसे येण्यासाठी ज्या बँकेत तुम्ही आधार सेडिंग KYC सर्व काही केलेलं असेल त्या अकाउंटला तुमचे पैसे जमा होत असतात आणि पहिल्या टप्प्यातील कोणत्या बँक असणार आहेत त्या बँकेंना सर्वप्रथम प्राधान्य देऊन त्या बँकेत पैसे जमा केले जाणार आहेत। पहिल्या टप्प्यातील पहिली बँक असणार आहे SBI बँक। सर्व शेतकऱ्यांची आवडती बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि त्यानंतर असणार आहे बँक ऑफ बडोदा, युनियन बँक आहे, पंजाब नॅशनल बँक आहे, कॅनरा बँक आहे आणि बँक ऑफ इंडिया आहे। या 6 बँकेमध्ये सर्वप्रथम पहिल्या टप्प्यात हे पैसे वितरण केले जाणार आहे। सर्वात महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेत आहोत आणि तारीख किती असणार आहे तर 1 जुलै कृषी दिन जो असतो, कृषी दिनाच्या दिवशी हे पैसे वितरण होऊ शकतं। त्यामुळे 1 जुलैला जे पुरस्कार आहेत शेतकऱ्यांना ते सुद्धा वितरित केले जात असतात आणि नमो शेतकरी आणि PM किसानचे योजनेचे हप्तेसुद्धा कृषी दिनाचं औचित्य साधून हे वितरित केले जात असतात। त्यामुळे 9वा हप्ता त्या दिवशी जमा होण्याची शक्यता आहे। आणि सर्वात महत्त्वाची एक तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी द्यायची आहे। नमो शेतकरी योजनेचे तर पैसे जमा होणारच आहेत, PM किसान योजनेचे सुद्धा जमा होणार आहेत, परंतु जर तुमच्याकडे तुम्ही नोकरीला असाल, बिझनेस करत असाल किंवा शेतकरी असाल, कोणीही जरी असाल तरीसुद्धा तुमच्या मुलांचं भविष्य तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं आणि त्यांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी काळजी आयुष्याचे आनंद जीवनाचा SBI लाईफने एक महत्त्वाचे प्लॅन्स घेऊन आलेले आहेत। SBI लाईफ म्हणजे SBI जी आहे ती गॅरंटी आहे, खात्रीशीर जी SBIवर विश्वास आहे ग्राहकांचा। त्यामुळे SBI लाईफमध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकता किंवा मुलांच्या नावावरती प्लॅन घेऊ शकता। मुलांच्या शिक्षणासाठी प्लॅन असेल, मुलांच्या लग्नासाठी असेल, इन्व्हेस्टमेंट करायची असेल, विमा संरक्षण प्लॅन घ्यायचा असेल, पेन्शन प्लॅन पाहिजे असेल, बचत प्लॅन पाहिजे असेल, कोणत्याही प्रकारचा जर तुम्हाला प्लॅन घ्यायचा असेल तर इन्शुरन्स ॲडवायझर जे अनिल पोकळे आहेत त्यांच्याकडून तुम्ही हा प्लॅन घेऊ शकता। त्यांचा ऑफिसचा पत्तासुद्धा आपण दिलेला आहे, त्यांची भेट घेऊन सुद्धा तुम्ही प्लॅन घेऊ शकता। आणि जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल, तुम्हाला जर प्लॅन घ्यायचा असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करा। त्यांचा नंबर आहे 8208325859। त्यांना कॉन्टॅक्ट करून सुद्धा तुम्ही हा प्लॅन ऑनलाईन पद्धतीने खरेदी करू शकता। यांच्याकडून प्लॅन घेतल्यानंतर तुमच्या पत्त्यावरती तुमच्या पोस्ट ऑफिसला तुमच्या घरी डायरेक्ट पॉलिसीचे डॉक्युमेंट येऊन जातील। त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही आणि तुमच्या जवळच्या शाखेमध्ये ही मॅच्युरिटी तुम्हाला भेटणार आहे। त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही। सर्व काही डिटेल माहितीसाठी यांना कॉन्टॅक्ट करू शकता। धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक। अशाच प्रकारच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक।